गुरुचरित्र अध्याय पहिला. नामधारकाला गुरुची ओढ. पूर्वी कर्नाटक देशात एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते नामधारक. तो अतिशय श्रद्धाळू होता आणि लहानपणापासून त्याच्या घरी श्री दत्तात्रयाची उपासना चालत असे. पण काळ बदलला. त्याच्या आयुष्यात अचानक दुःख, संकट, गरिबी आणि अपयश येऊ लागले. त्याचे काम बिघडू लागले. घरात क्लेश वाढले. मन अस्वस्थ झाले. तो विचार करू लागला, मी इतकी भक्ती करतो, देवाचे नाम घेतो, तरी माझ्यावरचं संकटे का येतात? देव माझी दखल घेत नाही का? हळूहळू त्याचे मन खचले. देवावरचा विश्वास कमी होऊ लागला. तो घर सोडून निघाला. मनात एकच विचार, मला खरे गुरु भेटले तरच माझे कल्याण होईल. तो चालत चालत जंगलात गेला. भूक, तहान, थकवा, चिंता यामुळे तो खूप व्याकुळ झाला. तेव्हा त्याने हृदयातून हाक मारली, हे दत्तात्रय प्रभू, मला खरे मार्गदर्शन करा. मला सद्गुरू मिळू द्या. माझे जीवन व्यर्थ जाऊ देऊ नका. अशी प्रार्थना करत तो झाडाखाली बसला आणि थकून झोपला. स्वप्नातील दर्शन. झोपेत त्याला एक तेजस्वी संन्यासी दिसला. अंगावर भगवे वस्त्र, मुखावर तेज, डोळ्यात करुणा. तो संन्यासी म्हणाला, बाळा, चिंता करू नकोस. तुझे दुःख संपेल. तुला लवकरच सद्गुरूंची भेट होईल. नामधारक जागा झाला. त्याचे मन प्रसन्न झाले. त्याला खात्री पटली, देवाने माझी प्रार्थना ऐकली. तो पुढे निघाला आणि काही वेळाने त्याला एक ज्ञानी महात्मा भेटले. सिद्धमुनी व नामधारक संवाद. नामधारकाने त्यांना नमस्कार करून विचारले, माझे जीवन दुःखांनी भरले आहे. मला खरा मार्ग सांगा. सद्गुरू कोण आणि गुरूंची महिमा काय? तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, संसारातील सर्व दुःखांवर एकच उपाय आहे, सद्गुरूंची कृपा. देव रागावला तरी गुरु वाचवू शकतो, पण गुरु रागवला तर देवही वाचवू शकत नाही. आणि ते पुढे श्री दत्तावतार, श्रीपाद, श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या पवित्र चरित्राची कथा सांगू लागले. यापासूनच श्री गुरुचरित्राची मुख्य कथा सुरू होते.